नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दिव्यांगांसाठी मोफत ई रिक्षा वाटपाची यादी आलेली आहे। मित्रांनो, आता आपण ही यादी कशी पाहायची ते पाहूया। त्यासाठी आपण evehicleform.mshfdc.co.in ही वेबसाईट ओपन करायची आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता ही लिंक ओपन केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। आता यादी पाहण्यापूर्वी आपण इथे असलेल्या ज्या सूचना आहेत त्या पाहूयात। दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजे मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक 10/6/2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। प्रस्तुत योजनेकरिता एकूण 45,389 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत। दिव्यांग व्यक्तीने ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्या स्तरावर करण्यात आले असून दिनांक 10/6/2019 व दिनांक 27/9/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणारे म्हणजेच 100% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 667 दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, ज्यांचं दिव्यांग सध्या 100% आहे ते फक्त पात्र ते लाभार्थी जे आहेत त्यांची निवड सध्या करण्यात आलेली आहे। जे 40% 80% असतील त्यांची निवड सध्या करण्यात आलेली नाही। तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत। उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदारांचे अर्ज पुढील आर्थिक वर्ष सन 2024-25 मध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही। केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन सादर अर्ज केले नाहीत अशाच दिव्यांग व्यक्तींकरिता वर्ष 2024-25 अंतर्गत नोंदणी पोर्टल लोकसभा निवडणूक 2024च्या आदर्श आचारसंहितेचा कालावधी पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यायची आहे। आता जी बेनिफिशरी लिस्ट आहे ती बेनिफिशरी लिस्ट आपण कशी पाहायची ती पाहूया। आता इथे आपण सी बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावरती क्लिक करायचा आहे जो की उजव्या बाजूला आहे आणि इथे आपला जो डिव्हिजन असेल तो डिव्हिजन निवडायचा आहे। म्हणजे विभाग आपला निवडायचा आहे आणि आपला जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे आणि इथे व्ह्यू या पर्यायावरती क्लिक करायचा आहे। आता इथे आपल्याला खाली आता मी सोलापूर जिल्ह्यासाठी निवडलेला आहे, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी इथून लिस्ट पाहू शकता। आता इथे खाली ही संपूर्ण जी लिस्ट आहे ती निवड झालेल्या लाभार्थ्यांची लिस्ट आहे, ही लिस्ट इथून तुम्ही पाहू शकता। आता इथून तुम्ही तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्ही ट्रॅक करू शकता। इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ट्रॅक वरती क्लिक करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन पेंडिंग आहे की रिजेक्टेड आहे हे चेक करू शकता। जर पेंडिंग असेल तर तुम्ही काळजी करायची नाही, पुढच्या वेळेस तुम्हाला हा अर्ज ऑटोमॅटिक ग्राह्य धरण्यात येणार आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।